रेडिओ विश्वास, रेडिओ विश्वास. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आज आहे गुरुवार आणि आपण भेटत असतो विनोबा म्हणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या सगळ्या प्राथमिक शिक्षकांना आमंत्रित करत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. आणि ह्या सगळ्या मागचं कारण म्हणजे विनोबा हे ॲप जे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं आहे. त्यामागचा उद्देश असा की सगळ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका छताखाली यावं, त्यांनी राबवलेले उपक्रम त्यांची देवाणघेवाण करता यावी, यासाठी गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हा उपक्रम अतिशय जोरदार पद्धतीने सुरू आहे. आणि त्यामध्ये पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हातून सन्मानित केलेलं असतं आणि एकूणच त्यांचा काय असतो अनुभव हे आपण जाणून घेत असतो. आज सुद्धा श्रीमती माधुरी सुभाष पवार माझ्या सोबत आहेत, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा अजमेर सौंदाणे इथून. तर आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम, आपण आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं. पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेला आहे, त्याच्यानंतर स्पेलिंग बी साठीचा पण पुरस्कार मिळालेला आहे. हे सगळ्याच आपण आज जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात आधी कसं वाटतं इथे आल्यानंतर? इथे आल्यानंतर माझं पहिलं स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे पहिलं स्वप्न असं होतं की मला इथे येण्याची खूप आवड होती, पण सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ती तुम्ही आधीच दिली होती, ती म्हणजे मी इथे येण्या अगोदर माझ्या विद्यार्थ्यांचा आवाज रेडिओ विश्वासवर पोहोचला. ही सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या बालदिन विशेष सप्ताहामध्ये माझ्या 3रीच्या 12 विद्यार्थ्यांना संधी दिली आणि त्यांच्या ग्रामीण भागातील कलागुणांना तुम्ही संधी दिली, त्याबद्दल ही खरी अभिमानाची गोष्ट होती. म्हणजे मी येण्या अगोदर माझे विद्यार्थी इथे येऊन पोहोचले, हीच खूप कौतुकाची गोष्ट होती. नक्कीच तो अनुभव आमच्यासाठी सुद्धा अतिशय हृदय असा होता. आणि तुमच्या सगळ्यांचं जे काही तुम्ही आमचं आपुलकीने स्वागत केलं ते अतिशय ओव्हरवेल्मिंग होतं. आणि तुमच्या वर्गातली सजावट मला आत्ताही आठवते. इतक्याच सुंदर पद्धतीने सगळ्या मुलांनी सादरीकरण केलं, तिथे सुद्धा आमचं स्वागत केलं. तो एक वेगळा आणि छान असा अनुभव होता आमच्यासाठी. तर 13 वर्षाचा अनुभव आहे आपला. आपण शिक्षण सेवा देत आहात 13 वर्षापासून. आणि सुरुवात कधी झाली? पहिली शाळा कुठली होती? सर्वप्रथम DED झाल्यानंतर मला जी शेवटची CET होती त्या CET मधून पास आउट होऊन मला धुळे जिल्हा मिळाला. आणि धुळे जिल्ह्यामधील मध्य प्रदेशची जी बाउंड्री होती, म्हणजे आदिवासी भाग टोटल, म्हणजे जिथून मध्य प्रदेश सुरू होत आहे त्या ठिकाणाहून मला जॉब मिळाला. आणि अशी शाळा होती की जिथे मराठी, हिंदी आणि आदिवासी असे 3 भाषा बोलणारे विद्यार्थी त्या शाळेमध्ये होते. विशेष म्हणजे काठियावाड लोकांचा त्या ठिकाणी खूप वर्चस्व होतं. आणि पहिली मी शिक्षिका होते, महिला शिक्षिका, की जी त्या शाळेवर गेलेली होती. म्हणून मुलांना खूप आपुलकी होती की आपल्यासाठी नाशिक मधून आलेल्या, नाशिक म्हणजे ही फार आदिवासी भागातल्या मुलांसाठी खूप वेगळी गोष्ट आहे. नाशिक म्हणजे एक पवित्र स्थान आहे आणि तिथून आलेला टीचर आपल्याला शिकवता आहात, हा खूप मोठा आनंद माझ्या विद्यार्थ्यांसाठी होता. आणि विशेष म्हणजे अजूनही जे पहिलीचे विद्यार्थी होते जे आता BSc करता आहेत, त्यांचे अचानक जेव्हा फोन येतात आणि सांगतात की टीचर मी लता गायकवाड बोलते आहे, मी लता पुरोहित बोलते आहे, तर खूप छान वाटतं. मी माझ्या एकही विद्यार्थ्याचं नाव अजूनपर्यंत विसरलेली नाही, त्याचा चेहराही माझा लक्षात आहे. म्हणजे फोन आणि आवाजही मी ओळखू शकते की कोणता विद्यार्थी आहे. अरे वा, बरं. आणि मग त्यावेळेला तुम्ही त्या शाळेमध्ये जायला कधी तुम्हाला अडचण आली? कधी काही चॅलेंजिंग वाटलं? हो, अर्थात चॅलेंज हे होतं मॅडम की आपल्या नाशिक पासून साधारण 8 ते 9 तासाच्या अंतरावर शिरपूर पासून पुढे पळासनेर हे गाव आहे. आणि त्या गावातल्या चारणपाडा या आदिवासी पाड्यावर माझी नियुक्ती झालेली होती. अर्थात तिथे जाण्या येण्याची सोय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग असून देखील जाण्यासाठी अतिशय रस्ता त्याची अतिशय दुरावस्था होती. आणि त्याच्यामुळे मग ह्या अडचणींचा सामना पार करत आणि अशा या काठीवाडी लोकांच्या समूहात मी जाऊन त्यांना शिक्षण देऊ शकले. खूप आवडते ही गोष्ट. क्या बात आहे. किती वर्ष होतात आपण त्या शाळेत? त्या शाळेवर मी साधारण 4.5 वर्ष होते. बर. आणि मग पुढचं पोस्टिंग कुठे झालं? त्यानंतर मी आंतरजिल्हा बदली करून मालेगाव तालुक्यातील विजयनगर देवारपाडी या शाळेवर आले. आणि ती पण छोटीशी शाळा, पण आपण म्हणतो ना छोटं जे सोपं आहे, सहज आहे, सुंदर आहे, ते सगळ्यांना भावतं. अगदी ती पण छोटी शाळा खूप छान होती.
बरं, तिथल्या शाळेतला काही अनुभव सांगावासा वाटतो? नक्कीच. शाळा अशी होती की मुलांना आपण म्हणतो ना की निर्मिती हा स्त्रीचा स्थायीभाव आहे. हो. निर्मिती म्हटली की स्त्रीकडे अगदी आवर्जून बघितलं जातं. तर त्या शाळेवर पण मी जाणारी पहिलीच महिला होते. क्या बात आणि आहे. मग मुलांशी जी अटॅचमेंट होती ती खूप अतिशय अविस्मरणीय होती. मुलांनी पहिला वाढदिवस असं होतं की मी सटाण्यावरून त्यावेळेस अपडाऊन करत होते आणि जाण्यासाठी मला 2 तास आणि येण्यासाठी 2 तास लागायचे. तर मी जेव्हा शाळेत पोहोचली उन्हातानातून आणि बर्थडे होता माझा स्वतःचा, हे मी स्वतः विसरली होती. अरे बापरे. पण छोट्या छोट्या मुलांनी 3री-4थीच्या मुलांनी बागेतली फुलं तोडून वर्ग छान सजावट करून आणि टीचरांसाठी केक म्हणून बिस्किटांचा केक तयार करून ठेवलेला होता. क्या फक्त बात. बिस्किट रचून. म्हणजे शेवटी कल्पकता ही म्हणतो ना ही मुलांकडूनच शिकायला मिळते आणि असे विद्यार्थी मला नेहमी मिळत राहतात आणि असा त्या शाळेवरचा खूप सुंदर अनुभव होता. क्या बात आहे. आणि मग आता आपण ज्या शाळेवर आहात ती शाळा आपली 3री शाळा आहे? हो, ही माझी 3री शाळा आहे. बरं, इथे किती वर्षापासून आहात? आता इथे साधारण मला 6 वर्ष पूर्ण होतील. बरं, आता सध्या कितवीचा वर्ग आहे? आता सध्या 3रीचा वर्ग आहे माझ्याकडे. क्या बात आहे. बरं, विनोबाची आणि तुमची ओळख कधी झाली, कशी झाली? विनोबाची ओळख म्हणायची झालं तर आपल्या आदरणीय अशिमाजी मित्तल मॅडम आपल्या CEO ज्या आहेत त्या स्वतः अतिशय बुद्धिमान आणि विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार करणाऱ्या आहेत. म्हणजे जागतिक दर्जाचं मूल कसं घडवता येईल यासाठी मॅडमांचा अतिशय खूप त्यांना जिज्ञासा आहे त्या बाबतीत आणि त्यांची अशी इच्छा असते की ज्या काही नवीन गोष्टी आपल्या 21व्या शतकात घडत आहेत त्या सर्व आपल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून जे टॉपला पोहोचतंय ना ते खाली पण तळागाळापर्यंत गेलं पाहिजे. यासाठी त्यांचा जो विनोबाचा उपक्रम होता, अर्थात तुम्ही सांगितलं की ओपन लिंक फाउंडेशन आणि आपले संजय दालमिया साहेब आणि महत्वाचं म्हणजे कृष्णाजी घाळ सर यांच्या माध्यमातून विनोबाची ओळख झाली आणि ती झाली तर ती नाळ इतकी जुळली की आता विनोबा ऍप उघडून बघितल्याशिवाय आम्ही आमचं रात्रीची झोप आम्ही घेत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ अपलोड करायचे आणि विद्यार्थी स्वतः विचारत असतात की टीचर माझा व्हिडिओ अपलोड केला का, जाणीवपूर्वक बघत असतात. त्यातून खूप आनंद मिळतो. बर, आणि आतापर्यंत अनेक शिक्षकांच्या पोस्ट पाहिल्या असतील तर त्यातलं काही आपल्या वर्गावरती इम्प्लिमेंट करावं असं कधी काही वाटलं का? हो, नक्कीच. आता मॅडम आपल्या CEO मॅडम ज्या आहेत त्यांचं म्हणणं असतं की बऱ्याचदा आपण म्हणतो ना स्टेटस कशासाठी ठेवायचं, वेळ खाऊ काम आहे. पण मॅडमांचं म्हणणं असं होतं की इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा असतात त्यांना टफ कॉम्पिटिशन देण्यासाठी प्रसिद्धी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरेचसे समाजामध्ये चांगले लोक असतात पण प्रसिद्धीच्या अभावी आपल्या चांगल्या गोष्टी आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकत नाही. समजा आपण एखादं चांगलं कोणाचं स्टेटस बघितलं नक्कीच आपल्याला वाटतं की आपण आपल्या वर्गात ही गोष्ट करावी आणि आवर्जून सेल्फी विथ सक्सेस हा जो उपक्रम आहे मॅडमांचा तो अतिशय स्तुत्य आहे की आज मी माझ्या विद्यार्थ्यांना जर चॅलेंज दिलं आहे की तुम्ही स्पोकन इंग्लिशसाठी माय फॅमिलीवर पाठ करून या किंवा स्वतः तयार करा, तर विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागते की आज मी जर चॅलेंज पूर्ण केलं आहे तर टीचर माझ्यासोबत सेल्फी घेऊन माझा सेल्फी स्टेटसला ठेवणार आहेत. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हेच मोठे सेलिब्रिटी असतात. तर ती इच्छा पूर्ण होते आणि नक्कीच की इतर शिक्षकांच्या विनोबाच्या पोस्टमुळे खूप प्रेरणा मिळते आणि आपणही आपल्या वर्गात ती राबवण्यासाठी मी प्रयत्नशील असते. वा, छानच. तुम्हाला ज्या कारणाकरता पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड मिळाला तर ती संकल्पना तुमची काय होती आणि त्या कुठल्या संकल्पनेचं कौतुक झालं? मुळात सुरुवातीपासूनच मी स्पेलिंग बी साठी विद्यार्थ्यांसाठी खूप प्रयत्न करत होते. चॅलेंज असतं ना मुलांना की आज कोण पाठ करतंय, आज कोणाचा फोटो येतो आहे, मग त्या फोटोसाठी इतकी धावपळ सुरू असते ना की कोण लवकर स्पेलिंग पाठ करतं. तुमच्या रेडिओ विश्वासचं ज्यावेळेस मॅडम हवामानातील बदल हा जो घटक होता मुलांनी अक्षरशः 1 दिवसामध्ये पाठांतर करून कुठलाही अडथळा न येता मला ते रेकॉर्डिंग दिलं होतं. माझ्या मुलांचं मी खूप कौतुक करेन की आज मी जर इथे रेडिओ विश्वासमध्ये आहे तर माझे विद्यार्थी त्याच्यासाठी खूप कारणीभूत आहे. त्यांचे खूप नेहमीच आभार मानत राहील मुलांचे. कारण कसं आहे की ह्या स्पोकन इंग्लिशच्या ऍक्टिव्हिटीमधून सुद्धा विद्यार्थ्यांना माय फॅमिली झालं असेल किंवा माय फ्रेंड विषयी, शिवाय आपली जर्नी, हॅपी जर्नी, की मुलं जर ट्रेनने प्रवास करताय तर तो अनुभव कसा होता हे विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून बोलणं खूप समंजस ती गोष्ट आणि ते आपोआप अंडरस्टँडिंग पण करत असतात. आणि ह्या स्पोकन इंग्लिशच्या उपक्रमामुळे, स्पेलिंग बीच्या उपक्रमामुळे मुलांमध्ये खूप कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे इंग्रजी विषयासंदर्भात. बरं, पण मग त्यावेळेला तुम्ही कुठली संकल्पना राबवली होती, तो विषय आठवतोय तुम्हाला? हो, संकल्पना राबवण्याची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा माझा उपक्रम असतो की इंग्रजीसाठी मुलांना एक्सप्रेशन कसे समजावून द्यायचे. मग मुलं बऱ्यापैकी मोबाईल वापरतात, कितीही गरीब घरातले मुलं असं तरी मोबाईलची त्यांची ओळख असते म्हणजे असते. तर त्यातले जे एक्सप्रेशन असतात म्हणजे हॅपी, सॅड, अँग्री, तर मी माझ्या वर्गात असा उपक्रम राबवला की आपण
एक्सप्रेशनचा फॅशन शो ठेवूया. बरं. म्हणजे त्याचे कटआउट्स करून मुलांना ते कटआउट्स देऊन मुलांनी एक्सप्रेशन पण द्यायचे आहेत आणि शिवाय तो फॅशन शो करत करत चालायचा आहे. म्हणजे मुलांना स्पेलिंग पण लर्न झाले, शिवाय एक्सप्रेशन कोणते आणि मी अर्थ न सांगता त्यांना त्या इंग्रजी शब्दांचे मिनिंग पण समजले. त्यामुळे हे उपक्रम राबवल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप इंग्रजीविषयी कॉन्फिडन्स निर्माण झाला. आणि शिवाय जे आम्ही आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे रानात फुलं येत असतात त्याची बरीचशी नावं आपल्याला पण माहित नसतात. तर मुलांना सांगितलं की तुम्ही हे फुलं गोळा करून आणा आणि या फुलांविषयी मला तुम्हीच माहिती द्यायची, कारण मलाही माहित नाहीये. मग मुलांनी छान फुलं गोळा करून आणली आणि आपलं जे ट्रेंडिंग सॉन्ग होतं रील मधलं की आली उमलून माझ्या दारी कळी, हे गाणं घेऊन आम्ही ते रील बनवले होते. मुलांनी स्पेलिंग पण पाठ केले आणि आनंद तर तो खूपच अवर्णनीय होता. क्या बात आहे, खरंच. आणि इतकी छान संकल्पना आहे आणि मुलांचं पार्टिसिपेशन त्यातलं इतकं छान आहे म्हटल्यावरती पुरस्कार न मिळणं हे अशक्यच होतं खरं तर. खूपच छान. म्हणजे ही संकल्पना खूप युनिक आहे. अशा इतरही तुम्ही अनेक संकल्पना शाळेत राबवत असाल तर त्याही विषयीच्या गमती जमती आणि ते थोडेसे किस्से आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. अजमेर शौंदाने शाळा ही माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी शाळा आहे की जिथून खरोखर मला असं वाटतं की माझ्या एका प्रेरणादायी प्रवासाला मी सुरुवात केली असं मला वाटतं. कोरोना काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेस आम्ही सर्वांनी ठरवलं, म्हणजे माझी शाळा, माझ्या शिक्षिका म्हणजे त्या माझ्या मैत्रिणीच आहेत, असं वातावरण आमच्या शाळेचं आहे जिथे म्हणतो ना आपला परिसर आनंददायी असेल ना, आपण जितके पॉझिटिव्ह असतो तितके सकारात्मक लोक आपल्या जवळ असतात. अशा लोकांच्या सहवासात मी राहते, वाढते आहे, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि ऑनलाईन क्लासेस घ्यायला सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिला. तर त्या काळामध्ये ऑनलाईन राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर झाली होती आणि कधीही मी नवोपक्रम केलेला नव्हता. पण आपण म्हणतो ना काहीतरी नवीन करून बघायचे, काहीतरी आपल्याला रिस्क आपल्या आयुष्यामध्ये घ्यायची. आणि मी ठरवलं की आपल्याकडे वेळ आहे, घरातून बाहेर पडायचं नाही, तर घरातूनच आपल्याला जितकं शक्य आहे त्यासाठी मी नवोपक्रमाची तयारी केली होती. आणि विशेष म्हणजे या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातून माझं त्यावेळेस प्रथम क्रमांकाने निवड झालेली होती. आणि याची कल्पनाही मला नव्हती. ज्यावेळेस त्यांचा साहेबांचा मला फोन आला की मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन, आपण राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये प्रथम आलेले आहात. तर ही गोष्ट म्हणजे असा विश्वास बसत नव्हता की आपण ही करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना की हनुमानाला स्वतःच्या कॅपॅसिटीज माहीत नव्हत्या, मग जांबुवंत वगैरे यांनी प्रेरणा देऊन त्या जागृत केल्या. तसं काही प्रकार या पहिल्या पुरस्काराने माझा घडला. हा पुरस्कार अतिशय प्रेरणादायी होता. मग या माध्यमातून आम्ही आमचे सर्व वर्ग डिजिटल केले. त्यानंतर प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, शिवाय आमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून 3 लाखाचं बक्षीस सुद्धा शाळेने जिंकलेलं आहे. आणि ही कोणाची एकट्याची ही प्रगती नसते, सर्वांच्या सहकार्यातून ही गोष्ट घडत असते. माझे शाळेचे मुख्याध्यापक, माझ्या सर्व शिक्षिका मैत्रिणी, माझे विद्यार्थी यांचं खूप मोठं योगदान ह्या शाळेच्या प्रगतीसाठी आहे. क्या बात आहे, खूपच छान. बरं, या पलीकडे आता शाळा, अभ्यास हे तर सगळं आहे आणि हा तर मुख्य हेतूच आहे आपला, पण या व्यतिरिक्त आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी इतर काय ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये राबवत असतो? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण विद्यार्थी हा जो घडत असतो, आपले पालक त्यांचा एक घरचा राजा आपल्या शाळेत पाठवत असतात. मग हे मुलांचं राजेपण जे आहे ना घरचं, ते आपल्याला शाळेतही जपता आलं पाहिजे. आणि यासाठीच आपण शिक्षक म्हणून खूप सजग राहणं गरजेचं आहे. आणि मग या विद्यार्थ्यांच्या राजेपण टिकवण्यासाठी आमच्याकडे वाढदिवस भिंत नावाची गोष्ट आहे, जो उपक्रम आम्ही नेहमी करत असतो. की विद्यार्थ्यांचा वाढदिवस उपक्रम राबवून त्यांचं कलागुणांना कौशल्य वाव देण्यासाठी आमच्याकडे आम्ही हाऊसेसची निर्मिती केली आहे, मॉडेल स्कूल. त्या अंतर्गत आम्ही आर्ट्स क्लब, स्पोर्ट्स क्लब, सायन्स क्लब, म्युझिक क्लब, चेस क्लब यांचा आम्ही सदोदित वापर करत असतो. प्रत्येक शिक्षकाने आपापली जबाबदारी वाटून घेतलेली आहे. म्हणजे त्या हाऊसेसनुसार आपण म्हणतो ना की खूप इंग्लिश मिडियमला टक्कर देण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील असण्याचा आमचा प्रयत्न असतो. जे स्पोर्ट्स क्लब आहे, स्पोर्ट्स क्लबमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी चेस क्लब, स्पेलिंग बी मध्ये, मॅथ्स बी मध्ये सुद्धा, शिवाय त्या पद्धतीने मंथन ही जी परीक्षा आहे राज्यस्तरीय स्पर्धा, तर त्यामध्ये सुद्धा आमचे जवळजवळ 80च्या वर विद्यार्थी आम्ही स्पर्धेसाठी बसवले होते. अगदी शिष्यवृत्ती परीक्षेच्या लेवलची ही काठिण्य पातळी असते, पण तरीही आमचे विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये देखील टॉपर असतात. वा,
खूपच छान. अजून एक मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा वाटतो की परसबाग ही संकल्पना सुद्धा आपल्या विनोबामध्ये आहे. Yes. आणि मी तुमच्या शाळेला भेट दिली आहे. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. तर नक्कीच आपण ही ऍक्टिव्हिटी कशी राबवता हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. परसबाग ही जी ऍक्टिव्हिटी आहे ना, याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटीला. बरं. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शिवाय आमचे मुख्याध्यापक आणि आमचे शिक्षक वृंद यांच्या मदतीने आम्ही कोबी, फ्लावर, काकडी, टोमॅटो, वांगे, मिरची, कोथिंबीर यासारखे, शिवाय पालक यासारखे जेवढे वनस्पती असतील रोपांची काळजी घेऊन तिथे लागवड केली जाते. शाळा व्यवस्थापन समिती स्वतःचं बैलगाडं किंवा नांगर घेऊन तिथे प्रॉपर वाफे तयार करून परसबाग फुलवलेली आहे. तुम्ही आता जरी आमच्या शाळेला भेट दिली, अतिशय म्हणजे कुठलीही फवारणी न केलेले अगदी सेंद्रिय पद्धतीचे कोबी, फ्लावर तुम्हाला जरूर बघायला मिळते. आणि त्याचा वापर आम्ही शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा करत असतो. वा, खूपच छान. मी पुन्हा एकदा विनोबाकडे येते. तर विनोबामुळे विद्यार्थ्यांमध्ये काय तुम्हाला डेव्हलपमेंट दिसून आली? विनोबा हे म्हणजे एक उत्क्रांतीच आहे आमच्या मुलांसाठी तरी, की मुलांनी एक म्हणतो ना आपण, खूप मुलांना आवड असते मनोरंजनाची किंवा टीव्हीवर आपण काय बघत असतो ना त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट असतो. म्हणजे शिक्षकांनी शिकवलेलं तर खूप आवडतंच, पण तीच गोष्ट जर आपण टीव्हीच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितली तर त्याचा आपण म्हणतो ना सर्व सेन्स जागृत होतात आणि विद्यार्थी ते ऍक्सेप्ट करत असतात. तर विनोबाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जे त्यांचे स्पोर्ट्स क्लब असतील किंवा आपल्या जे वेगवेगळे क्लब आहेत, रीडिंग क्लब आहेत, शिवाय आता विनोबाने कविता गायन हा सुद्धा उपक्रम चालू केला आहे नुकताच. तर त्यासाठी विद्यार्थी आतापासून तयारी करतायत. म्हणजे 25 तारीख आता कधी येतो आणि कधी व्हिडिओ आम्ही अपलोड करतो आहे त्याचा, यासाठी खूप सारे प्रयत्न चालू आहेत. आणि विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो की जेव्हा आम्ही हे जे टीव्हीवर दाखवतो ना, ज्यावेळेस रेडिओ विश्वासचे सुद्धा उपक्रम त्यांचं रेकॉर्डिंग आम्ही जेव्हा त्यांना टीव्हीवर दाखवलं होतं, मुलं अतिशय खुश झाले होते. शिवाय पालकांचा पण बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो की अरे आपले शिक्षक जे एवढे धडपड करतायत तर आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलाला आपण रोज रेग्युलर शाळेत पाठवणं, शिवाय त्याची स्वच्छता ठेवणं, अभ्यासाचं नीट फॉलोअप घेणं, या गोष्टी पालकांमध्ये सुद्धा जागृत झालेल्या आहेत. विनोबाचं हे खूप फायदा आमच्यासाठी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. वा, नक्कीच. तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यातून आणि तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त झाला त्याच्यावरून लक्षात येते की तुम्ही अगदी विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहात. आणि हे लक्षात येऊन सुद्धा मला एक प्रश्न विचारण्याचा मोह होतोय, ते म्हणजे तुम्ही जर का शिक्षिका झाला नसतात तर काय व्हायला आवडलं असतं? शिक्षिका होणं म्हणजे, शिक्षिका जर झाली नसते तर अर्थातच मी MPSC थ्रू कुठल्या तरी प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा माझा मानस होता आणि तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू देखील आहेत. नक्कीच माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, ते स्वतः रिक्षा चालक होते, पण खिशात किती आहे याच्यापेक्षा सुद्धा आपण खुशीत किती राहतो ना असा त्यांचा दृष्टिकोन नेहमी असायचा. एक अतिशय कमी शिकलेली व्यक्ती पण अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व, ज्यांनी माझ्या आयुष्याचं एक प्रेरणास्थान मी त्यांना नेहमीच म्हणत असते. माझ्या आयुष्याचं सर्व श्रेय मी त्यांना देऊ इच्छिते, माझ्या आई वडिलांना. तर त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. खूप आपण म्हणतो ना की खूप स्ट्रॉंग बनणं आपल्या आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट. शिक्षिका झाली नसते तर माझा इंजिनिअरिंग किंवा MPSC थ्रू प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा मानस आहे. आणि लहानपणापासून जेव्हा आम्ही शाळेत शिकायचो की समजा आपल्याला एखादा घटक कठीण असेल तर तो मी स्वतः कसा शिकवला असता, तर ही कल्पना नेहमी माझ्या मनात असायची. आणि म्हणून तीच कल्पना घेऊन आज विद्यार्थ्यांसमोर मी सादर होत असते. नेहमी पॉझिटिव्ह राहून मुलांना त्यांच्या मनाशी संवाद साधण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. शिकवणं हे शिकवणं नसतं तर ते मुलं आपोआप शिकतात. म्हणजे मुलांना कधी शिकवायची गरज नसते, ज्याला जे घ्यायचं आहे तो त्या पद्धतीने घेणार म्हणजे घेणार, अशी माझी नेहमीपासून मानसिकता आहे. क्या बात आहे, खरंच खूप छान काम करत आहात आणि बरं झालं तुम्ही शिक्षिका झालात असंच मी म्हणेन. तर ह्या 13 वर्षाच्या काळामध्ये अनेक तुम्ही घटना सांगितल्या, पण त्यातल्या त्यात तुम्हाला काही अविस्मरणीय घटना सांगावीशी वाटते आज? सर्वात महत्वाची अविस्मरणीय गोष्ट जी मी सांगू शकते, आता पुन्हा एकदा जेव्हा डिसेंबर 2024 मध्ये माझ्या इंग्रजी नवोपक्रमाची सर्वोत्कृष्ट नवोपक्रम म्हणून सन्मान झाला होता पुणे येथे. तर तिथल्या प्रशासन अधिकारी मॅडम यांच्या हस्ते माझा त्यावेळेस सन्मान झाला होता. आणि ह्या सन्मानाची आमचे जे बागलांचे आमदार आहेत माननीय श्री दिलीपजी मंगळू साहेब यांनी स्वतः शाळेत येऊन माझा जो सत्कार केला ह्या उपक्रमासाठी, तो मला माझ्यासाठी खूप अविस्मरणीय वाटतो. की त्यांची ही भावना होती की आज कुठलेही आमदार स्वतःहून शाळेत जाऊन एखाद्या शिक्षिकेचा सत्कार करत आहेत, तर मला ही गोष्ट खूप
प्रेरणादायी वाटली की माझ्या मुलांचा त्या निमित्ताने सत्कार झालेला आहे. क्या माझा झाला म्हणजे त्यांचा झालेला आहे. एक आदर्श शिक्षिका घडत असताना माझ्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्तींचे महत्त्वपूर्ण वाटे आहेत त्यामध्ये माझे आईवडील, माझे पती, त्याचप्रमाणे आमच्या गटशिक्षणाधिकारी मॅडम, आमचे विस्तार अधिकारी तुषार महाले साहेब असतील किंवा आमचे केंद्रप्रमुख, आमचे मुख्याध्यापक, शिवाय आमचे सर्व शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी यांचा वाटा अतिशय अनमोल आहे, ज्यांच्याशिवाय मी स्वतः अपूर्ण आहे असं मला वाटतं. अशा व्यक्तींच्या सहवासात मी स्वतः घडते आहे. आपण म्हणतो ना की मोगऱ्याचे ताजे फुलं परडीतून पडत असतात आणि त्याचा जो सुगंध असतो ना तो सगळीकडे पसरतो. तसंच की आपल्या आयुष्यातलं आपलं जगणं असं असावं की प्रत्येकाने मोगऱ्यासारखं आपल्याला सदैव लक्षात ठेवावं. ही प्रेरणा घेऊनच जगणार आणि विद्यार्थी घडवणार. आणि जसा आपला विचार असतो तसाच आपल्या जीवनाला आकार असतो. आणि म्हणून नेहमीच पॉझिटिव्ह, सकारात्मक राहण्याचा, सदैव ऊर्जाशील राहण्याचा प्रयत्न करीन आणि खूप छान जगणं सुंदर करणं एवढंच ध्येय ठेवेल. आपण बोलण्याची संधी दिली, खूप खूप आभारी आहे मॅडम. धन्यवाद. ते खूपच छान. आणि एकूणच हा सगळा प्रवास अविस्मरणीयच आहे आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देणार आहे. आणि आपण ज्या पद्धतीने काय म्हणूया, आपण आईवडिलांचं नाव मोठं केलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तितकीच मेहनत घेत आहात की शाळेचं, त्यांच्या पालकांचं नाव आणि पर्यायाने तुमचं देखील नाव मोठं होणारच आहे. तर एकूणच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि आज आपण इथे आलात, इतक्या छान पद्धतीने आमच्याशी गप्पा मारल्या, आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा अजमेर सौंदाणे इथून आलेल्या श्रीमती माधुरी पवार मॅडम यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. रेडिओ विश्वास, रेडिओ विश्वास.